आजीच्या हातची जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। मार्केटमध्ये जाताना फ्रेश अशी आपल्याला आज स्ट्रॉबेरी मिळाली, तर विचार केला आज स्ट्रॉबेरी मिल्कशेक करूया। आणि तसंही स्ट्रॉबेरी ना लहान मुलांचं फार फेवरेट असतं आणि तसंही त्याचे बेनिफिट्स भरपूर आहेत। कोलेस्ट्रॉल, कॅन्सर यासारख्या आजारांसाठी ते खूप चांगलं आहे किंवा आपली स्किन इम्प्रूव्हमेंटसाठी ते खूप चांगलं आहे। परत आपलं ब्लड प्रेशर सुद्धा यामुळे बॅलन्स राहतं स्ट्रॉबेरीमुळे। म्हणूनच आज आपण करूया एक स्ट्रॉबेरी मिल्कशेक। स्ट्रॉबेरी मिल्कशेकसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। आपण इथे घेतलेली आहे फ्रेश अशी स्ट्रॉबेरी। ही पहा, मस्त अशी लाल स्ट्रॉबेरी आपल्याला मार्केटमध्ये मिळालेली आहेत आणि त्याचे ना आपण असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे पण आपण स्ट्रॉबेरीज घेतलेली आहे, पण आपल्याला ह्याचा ना स्ट्रॉबेरी पल्प पाहिजे। हे कशासाठी हे मी तुम्हाला कृतीतून दिसेलच। आपण काय केलं माहिती, अर्धा तास आधी मी आपली जी घरातली साखर असते ना, ती 1 चमचा साखर, जशी तुमची क्वांटिटी असेल, जेवढं तुम्हाला मिल्कशेक करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घ्या। कारण स्ट्रॉबेरी थोडी तरी आंबट असतेच, पूर्ण गोड कधीच नसते, आंबटच असते। त्यासाठी मी आज साखर घालून ती मुरवत ठेवले। त्यानंतर माझ्याकडे हा पिंक कलर होता घरी, मी घेतला। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नका वापरू। काही जणांना घातलेला आवडतो, काही जणांना कलर वापरलेला आवडत नाही। जर तुम्हाला नसेल आवडत ना तर तुम्ही नका वापरू। त्यानंतर मी इथे घेतले अर्धा ग्लास दूध। बरं, अर्धा ग्लास जे दूध आपण घेतले ना ते तुम्ही कच्चं घ्या किंवा बॉइल्ड केलेलं घ्या, चालून जाईल। त्यानंतर इथे आपण सजवण्यासाठी थोडी टूटी फ्रुटी घेतलेली आहे। इथे आपण घेतलेली आहे साखर। जशी आपली क्वांटिटी असेल स्ट्रॉबेरीची त्याप्रमाणे घालायची। जर आपण नुसतं दुधामध्ये करणार असू ना तर आपल्याला साखर थोडी जास्त लागेल, पण आपण वापरणार आहोत आईस्क्रीम। आपण व्हॅनिला फ्लेवर घेतलं। जर तुम्हाला स्ट्रॉबेरी मिळाला तर घ्या, मला स्ट्रॉबेरी नाही मिळाला, मला व्हॅनिला मिळाला, मी व्हॅनिला घेतला। तर आपण आईस्क्रीम घालणार आहोत त्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त घालणार नाही आहोत। तर चला आता आपण पटकन कृती पाहूया। आता आपण काय केलंय, आपण हा मिक्सरचा मोठा जार घेतलेला आहे, ठीक आहे। आता त्यामध्ये ना आपण स्ट्रॉबेरीज घालूया। त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया थोडीशी साखर। मी 2 चमचे घातले, तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही घाला। त्यानंतर आपण त्यात घालूया दूध। दूध घालून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, यामध्ये आपण घालणार आहोत कलर। आपण ना जास्त कलर यूज करणार नाही आहोत, फक्त 1 ते 2 ठेव। आणि मग आपण यात घालूया आईस्क्रीम। तुमच्याकडे जर आईस्क्रीम तुम्हाला नको असेल ना तर तुम्ही दुधामध्ये केले ना तरी सुद्धा सुंदर लागतं हे मिल्कशेक। पण मोस्ट ऑफ व्हॅनिलाच वापरा। जर स्ट्रॉबेरी कधी मिळते, कधी मोस्ट ऑफ मिळत नाही, पण जर नाही मिळत असेल ना तर तुम्ही व्हॅनिलाच वापरा। व्हॅनिलाच्या ऐवजी दुसरे कोणतं वापरू नका। मित्रांनो, आता आपल्याला हे ना सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर आधी आपण हे सगळं ग्राइंड करून घेऊया मिक्सरला। आपण ना ग्राइंड करून घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते। हे पहा, आपलं ना छान असं मिल्कशेक तयार झालेलं आहे। आपला मिल्कशेक तर रेडी आहे। आता ना आपण हा सर्व करूया।
तर सर्वात आधी ना आपण हे जे पल्प केलेले होते ना बघा, छान पाणी सुटलेलं आहे, ते साखरेचंच पाणी झालेलं आहे. आपण थोडं थोडं आपण आधी खाली घालूया. थोडंसंच घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्यात घालूया मिल्कशेक. आता यावर पुन्हा आपण जो स्ट्रॉबेरीचा पल्प केलेला आहे ना तो वरतून घालूया. म्हणजे मिल्कशेक खाताना सुद्धा ना आपल्याला छान स्ट्रॉबेरी पण अशी तोंडात येईल आणि छान स्वाद लागेल त्याचा. आता यामध्ये आपण घालूया आईस्क्रीम. आपण ना मस्तपैकी आईस्क्रीम पण घातलेला आहे. आणि यावर आता आपण घालणार आहोत टुटी फ्रुटी. टुटी फ्रुटी जर तुमच्याकडे असेल तर घाला, माझ्याकडे होती म्हणून मी घालते. तुम्ही पाहू शकता आपलं मिल्कशेक आता रेडी झालेलं आहे. आता फक्त वरतून त्याला एक लावणार आहोत आपण स्ट्रॉबेरी. हा पहा, आपला मिल्कशेक ना रेडी झालेला आहे. दिसतोय की नाही एकदम भारी. मित्रांनो, आपलं स्ट्रॉबेरी मिल्कशेक ना मस्तपैकी तयार झालेलं आहे. ही डिश ना लहान मुलांना प्रचंड आवडते, त्यामुळे ही तुम्ही नक्की घरी करून बघा. आपली सगळी बच्चा पार्टी पण खुश होईल आणि तुम्ही पण खुश व्हाल. चला तर, तुम्हाला जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा आपण भेटूया एका नव्या रेसिपी सोबत. बाय.